नमस्कार मित्रांनो, मी माझ्या ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. तर नेहमीप्रमाणे आम्ही तुम्हालाही माहित आहे दर गुरुवारी साईबाबाच्या मंदिरात येतो. तर आजही आम्ही साईबाबाच्या मंदिरात आलोय. दर्शनासाठी खूप मोठी रांग होती, त्या रांगेमध्ये उभे राहिलो आणि आज मी व्हाईट कलरची अशी कॉटनची साडी नेसली आहे. खूप दिवस झाले साडी नेसणार बोलली, पाऊस वगैरे असतो त्यामुळे मी नेसत नाही, पण मला मंदिरात जाताना साडी नेसायला खूप आवडते. रांगेतून आमचा नंबर आल्यानंतर आम्ही दर्शनाला आत गेलो आणि आम्ही अचानकच प्लॅन केला, हॉटेलला गेलो. कारण हॉटेलला जाण्याचं कारण असतं की मंदिराच्या समोरच थोडंसं काही अंतरावर हे हॉटेल आहे. अगस्तीच्या आजीने हा प्लॅन केला. अगस्तीची आजी बोलली, माझ्याकडनं आज तुम्हाला पार्टी, चला आलोच आहे मंदिरात तर घरी जाऊन जेवण बनवण्यापेक्षा आपण हॉटेलला जेवण करूया. आणि हॉटेल खरंच खूप सुंदर आहे. आम्ही खूप वेळा येऊन गेलो इथे. तर इथे तुम्ही मूर्ती पण बघू शकतात. खूप सुंदर अशा मूर्ती आहेत. त्यानंतर गणपतीची मूर्ती तितकी सुंदर आहे, खूप सुंदर. त्यासमोर फिश टँक वगैरे, खूप लहान मुलांना पण खेळण्यासाठी छान आहे. आणि माझा लुक बघू शकता, साऊथ इंडियन दिसते. अगस्तीच्या डॅडा बोलले तू. आणि आम्ही जरा ओढले पण झालो होतो जरा पाऊस पडल्यामुळे. आणि मग साडी वगैरे नेसली म्हटल्यानंतर थोडासा रॅम्प वॉक वगैरे झालाच पाहिजे. रॅम्प वॉक वगैरे काय नाही, येत होते आणि सहजच अगस्तीच्या डॅडाने हा जरा वेळ वेटिंगला होतो, 5-10 मिनिटं. नंतर आम्हाला टेबल पण दिला जेवणासाठी. मग आम्ही पटकन असं गेलो आणि तिथे बसतो. तोपर्यंत माझ्या अगस्तीला गुलाबजामुन खायचं, पहिले जेवण करायचं. तोपर्यंत आमच्या जेवणाचं ताट आलं. जेवणामध्ये बघा काय काय, कढी, डाळ, पनीरची भाजी, मटारची भाजी, त्यानंतर वांग्याची भाजी, गवारची भाजी खूप टेस्टी होती. त्यानंतर हा ठेपला आहे, त्यानंतर पुरी भेटते, फुलका आणि पापड, कोथिंबीर वडी, त्यानंतर खोबऱ्याची चटणी आणि कोशिंबीर. आणि ही दिल्ली चाट आहे. त्यानंतर खीर पण आहे. खीर पण तांदळाची खीर होती. खीर पण खूप टेस्टी होती. आणि हे ताक आहे. आणि इथला राईस पण खूप स्पेशल असतोय. त्यामध्ये काजू, वाटाणा आणि पनीर पण असते थोडं. तो खरंच खूप छान असा भात होता. माझ्या अगस्तीने भात वगैरे ते नॉर्मल खाल्लं, पण तुम्हाला सांगते इतका ताक पिलाय तो, इतका ताक की त्याला खूप, त्याच्या डॅडासारखंच आहे ना, ताक वगैरे खूप आवडतं. जे संपलं की मम्मा मला ताक दे, डॅडा मला ताक दे करून तो ताक पिलाय. तर असं आमचं जेवण वगैरे झालं आणि फॅमिली जेवण वगैरे होतं आज सोबत सगळ्यांचं. तर आजचा ब्लॉग कसा होता, आवडला का तुम्हाला? नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.